मग यांनी माफीवर माफी आणि आपल्याला माहिती आहे भाषाप्रभू होते, भाषेवरती प्रचंड त्यांचं प्रभुत्व होतं. आणि जर का तुम्ही व्हिज्युअलाइज केली ती मर्सी पिटिशन्स त्यांनी लिहिलेली की व्हेअर एल्स विल दिस प्रॉडिगल सन टर्न बट टू द मर्सीफुल डोअर्स ऑफ द पेरेंटल गव्हर्नमेंट, आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. हे वाट भरकटलेला मुलगा या दयाळू असलेल्या मायबाप सरकारच्या दारामध्ये भीक मागणार नाही तर कुठे मागेल. आणि तुमचा आय बेग टू रिमेन म्हणजे तुमचा अत्यंत आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो. आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. राहुल गांधींनी फार सभ्य भाषेत भाषांतर करून सांगितलं, पण जे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आहे ते मी सांगतो की मी भीक मागतो तुमचा आज्ञाधारक नोकर होण्याची. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. मी आणि माझं भाऊ आमचं आयुष्य तुम्हाला समर्पित करायला तयार आहोत. तुमच्याच मार्गावरती या देशाची प्रगती होईल. आणि हे करत असताना अप्रत्यक्षरित्या पहिल्यांदा त्या पुस्तकामध्ये म्हणजे त्या पत्रामध्ये सजेस्ट केलं त्यांनी की भारतावरती जे अफगो टर्किश आव्हान येऊ पाहत आहे त्यामध्ये मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम डिव्हिजन क्रिएट करायला मी तुम्हाला मदत करेन हे त्यांनी लिहून दिलं. आणि मग आलेल्यानंतर त्याच अजेंड्यावर काम सुरू झालं. 24 सालपर्यंत 21ला परत आले. 21ला परत आल्यानंतर 24पर्यंत येरवडा जेलमध्ये होते. त्या जेलमध्ये असतानाच्याच काळात एक मराठा नावाने त्यांनी हे हिंदुत्व नावाचा शाप लिहिला. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धत आणि त्या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा 2 नेशन थेअरी क्लिअर कट लिहिली की हिंदू आणि मुसलमान हे एक होमोजिनियस नेशन असूच शकत नाही. इतक्या सुस्पष्ट शब्दात लिहिलं, एक होमोजेनियस नेशन असूच शकत नाही. 24ला यांना रत्नागिरीला पाठवलं. व्हाईसराय लिनलिथगो बरोबर यांनी करार केला लेखी स्वतःच्या हस्ताक्षरात. यांनी लिहिलं मिनिट्स ऑफ मीटिंग, त्याला मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU असं त्यांनी टायटल दिलं. आणि त्यातलं पहिलं अट त्यांनी लिहिली की टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्स ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड हिंदू महासभा I will spend my rest of the life in opposing Gandhi, Muslims and Congress. म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि माझा समान हेतू उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं उरलेलं आयुष्य मी गांधी, मुस्लिम आणि काँग्रेस यांना विरोध करण्यासाठी खर्च करेन. आणि दुसऱ्या दिवशी पेन्शन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी पेन्शन. हा पहिला क्रांतिकारक देशातला ज्याला इंग्रजांनी रत्नागिरीत राहण्यासाठी बंगला दिला. तिथं राहायला बंगला दिल्यानंतर बाकी अटी घेतल्या. राजकारणात भाग घेणार नाही, कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेणार नाही. पण तरीही यांना परवानग्या दिल्या जायच्या भारतभर फिरण्याच्या. सर्वात गेल्या त्यांनी 25 साली परवानगी मागितली, मला नाशिकला जायचं आहे. का बरं? कारण नाशिकच्या भिक्षुकांनी यांना 50,000ची देणगी दिली. ती देणगी घेण्यासाठी मला जायचं आहे. 60 रुपये पेन्शन मिळत होतं. आणि सावरकर स्मारक निधीच्या वेबसाईटवर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये एकाने प्रश्न विचारला, त्याला त्यांनी उत्तर देताना सांगितलं की इंग्रजांकडून 60 रुपयाची ॲलिमनी मिळायची. मी त्याला पेन्शन म्हणतो कारण ॲलिमनी आपण जनरली पोटगी म्हणून वापरतो. जिला घटस्फोट दिला तिला पोटगी दिली दर महिन्याला. तर यांचं काय तसं होतं का माहीत नाही. पण यांना ॲल्युमिनी दिली जायची हे त्यांनी स्वतः मान्य केलं. पण त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी ब्रिटिश कलेक्टरला जी पत्र लिहिली त्यात त्यांनी असं लिहिलं की मला मिळणारं 60 रुपये पेन्शन हे 100 रुपये व्हावं. आणि कलेक्टरने त्यांना उत्तर पाठवलं की तुम्हाला मिळणारं पेन्शन 60 आहे, मला मिळणारा पगार 53 आहे. तुमचा पगार वाढवणं माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. पण बिटवीन त्यांनी लिहिलं आज असलेला सोन्याचा भाव 18 रुपये तोळा आहे. म्हणजे 3.5 तोळे महिन्याला विकत घेता येतील इतकं पेन्शन मिळत होतं. आजच्या भावानी किती माहीत नाही, मला काय भाव माहीत नाही सोन्याचा. पण 3.5 तोळे 1.5 पावणे 2 लाख रुपये तर कमीत कमी आज होत असतील. एवढं पेन्शन तेव्हा दिलं जात होतं. आणि म्हणून आत्ता ते राहुल गांधीच्या टी शर्टवरून चर्चा सुरू झाली. 40,000चा टी शर्ट आहे, 40,000चा टी शर्ट आहे. तेव्हा मी ट्विट केलं होतं की अबे कोणाच्या टी शर्टच्या किमतीची बाता करताय?
तुझा आजा ज्या वेळेला 60 रुपये पेन्शन घेत होता त्यावेळेला त्याचा आजा सुभाषचंद्र बोसांना 3600 रुपये देत होता दर महिन्याला. तर हे हा पेन्शनचा प्रकार होता. हे